तर मित्रांनो, आपण पुढे जाण्याआधी सेंट्रल डॉग्मा ही कन्सेप्ट काय आहे आणि याचं एक्सेप्शन काय आहे हे जाणून घेऊया. तर सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन कशी पास होते, एका मॉलिक्यूल पासून दुसऱ्या मॉलिक्यूल पर्यंत कशी जाते आणि ती कशी ट्रॅव्हल होते हे यामध्ये समजावून सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण इकडे बघितलं, सेलमध्ये दोन प्रकारचे मॉलिक्युल्स असतात, न्यूक्लिक ऍसिड्स असतात. ते म्हणजे डीएनए आणि दुसरा आरएनए. आणि तिसरा जो मॅक्रोमॉलिक्यूल असतो तो प्रोटीन असतो. सो न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स आणि बाकीचे कार्बोहायड्रेट्स. सो डीएनए जो असतो, आपल्याला माहिती आहे आता, हा एक जेनेटिक मटेरियल आहे ज्यामध्ये कोड्स असतात आणि ती इन्फॉर्मेशन पास होते आरएनए मध्ये, आरएनए पासून प्रोटीन मध्ये. सो डीएनए जो आहे तो रेप्लिकेट होत असतो एका सेलमध्ये आणि त्याला म्हणतात रेप्लिकेशन. म्हणजे एका डीएनएचा दोन डीएनए होतात, दोन डॉटर डीएनए होतात आणि त्याला रेप्लिकेशन असं म्हणलं जातं. सो डीएनए टू डीएनए रेप्लिकेशन. डीएनए जेव्हा त्याचा डिकोडिंग होतो आरएनए मध्ये, त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जातं. सो डीएनए टू आरएनए ट्रान्सक्रिप्शन. हा जो एमआरएनए, हा जेव्हा न्यूक्लियसच्या बाहेर जातो, युकॅरियोटिक सेल्स मध्ये जो न्यूक्लियसच्या बाहेर जातो, तेव्हा त्याचं रूपांतर एका प्रोटीन मध्ये होतं आणि त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हणलं जातं. सो ही जी प्रोसेस आहे, फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, ही एका मॉलिक्यूल युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे एकाच डिरेक्शननी फ्लो होते, कधी पण ऑपोजिट डिरेक्शननी फ्लो होत नाही, जसं प्रोटीन टू आरएनए होत नाही. सो ही एक युनिडायरेक्शनल फ्लो आहे. आणि डीएनए टू डीएनए रेप्लिकेशन, डीएनए टू आरएनए ट्रान्सक्रिप्शन, आरएनए टू प्रोटीन ट्रान्सलेशन, अशाच डिरेक्शननी फ्लो होते. तर ही कन्सेप्ट 1958 मध्ये फ्रान्सिस क्रिकने पॉस्ट्युलेट केली होती. पुढे जाऊन याला एक एक्सेप्शन आला इन 1970 मध्ये. बाल्टिमोरने एक एक्सेप्शन त्यामध्ये ऍड केलं, दॅट इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. सो काही व्हायरसेस मध्ये जो जेनेटिक मटेरियल असतो तो आरएनए असतो. सो आरएनए पासून डीएनए मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट होतो, डीएनए मधनं परत आरएनए आणि मग प्रोटीन्स होतात. तर त्या कन्सेप्टला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हणलं जातं. दॅट इज आरएनए टू डीएनए. and the enzyme responsible for reverse transcription is retrovirus. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, रेट्रोव्हायरस मध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एक एन्झाईम असतो. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाचा आपल्याला माहिती आहे, पॅन्डेमिक चालू आहे. तर हा जो व्हायरस आहे त्याचा जेनेटिक मटेरियल आहे आरएनए. आणि या व्हायरस मध्ये जो एन्झाईम असतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, तो आरएनए ला डीएनए मध्ये कन्वर्ट करतो. तर मित्रांनो, आता आपण डीएनए रेप्लिकेशन पासून स्टार्ट करू. आपण सेंट्रल डॉग्मा पाहिला. डीएनए रेप्लिकेशन ही फर्स्ट स्टेप आहे, डीएनए टू डीएनए रेप्लिकेशन. तर आपण एक एक करून रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन ही तिन्ही गोष्टी कव्हर करूया. सर्वात पहिले आपली रेप्लिकेशन. नाव रेप्लिकेशनचं जर तुम्ही डेफिनेशन पाहिलं तर इट इज अ प्रोसेस बाय विच डीएनए डुप्लिकेट्स इटसेल्फ. म्हणजे एका डीएनए पासून जेव्हा दोन डीएनए बनतात, डुप्लिकेट डीएनए बनतात, त्याला रेप्लिकेशन असं म्हणलं जातं. नाव तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येक सेलमध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो. जर तुम्ही केसापासून ते नखापर्यंत प्रत्येक बॉडी बनलेली एका सेल पासून, आणि प्रत्येक सेलमध्ये डीएनए हा प्रेझेंट असतो. हा डीएनए डुप्लिकेट होत होत या लेवल पर्यंत आलेला असतो. स्टार्टिंगला एक जायगोट असतो, जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा एक जायगोट असतो, त्यामध्ये डुप्लिकेशन होत राहतं आणि हे तोपर्यंत कंटिन्यू राहतं जोपर्यंत तो ह्युमन बिंग मरत नाही. सो ही जी प्रोसेस आहे डुप्लिकेशनची, ही चालूच असते सतत आपल्या बॉडीमध्ये. हे जेव्हा आपल्या लेक्चर चालू आहे, या प्रोसेसमध्ये पण आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स आहेत जे डुप्लिकेट होत आहे करंटली सुद्धा. सो ही जी प्रोसेस आहे ही खूप वायटल आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, ज्यामध्ये एका सेल पासून जी इन्फॉर्मेशन आहे ती पास होते डॉटर सेल्स मध्ये. आता आपल्याला माहिती आहे डीएनए मॉलिक्यूल जो आहे तो सेलचे जे ऍक्टिव्हिटीज आहे, जे नेसेसरी थिंग्स आहेत, हे कंट्रोल करतो. म्हणजे डीएनएचा जेव्हा एक आरएनए बनतो, तो आरएनएचा
प्रोटीन बनतो आणि ते प्रोटीन एक कॅटॅलिटिक फंक्शन असतं प्रत्येक प्रोटीनचा एक परफॉर्म करतो, जेणेकरून पूर्ण सेल्स मध्ये वेगवेगळे भाग होतात आणि त्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स सिक्रेट होतात आणि त्या एन्झाईमचं काम असतं सेल पूर्ण कंट्रोल करणे. सो अल्टिमेटली डीएनएचं काम आहे पूर्ण सेल कंट्रोल करणे. सो बेस्ड ऑन डीएनए चे दोन काम आहेत मेनली, एक हिट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. बेस्ड ऑन फंक्शन डीएनए चे दोन क्लासिफिकेशन असंही म्हणू शकतो, क्लासिफिकेशन नाही, दोन फंक्शन म्हणू शकतो आपण डीएनए चे. पहिला जो आहे तो हिट्रोकॅटॅलिटिक फंक्शन आहे. जेव्हा डीएनएचं आरएनए मध्ये आणि आरएनएचं प्रोटीन मध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळी त्याला हिट्रोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणलं जातं. वाईल जेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होतं म्हणजे डीएनए टू डीएनए फॉर्म होतो त्याला ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणलं जातं. आता ही जी प्रोसेस आहे डीएनए रेप्लिकेशनची, ही सेल सायकल मध्ये बघितलं तुम्ही, सेल सायकल तुम्ही 11वी मध्ये शिकलाच असाल. वेगवेगळे स्टेजेस असतात, G1, S फेज, M फेज. त्यापैकी जो S फेज असतो ज्याला सिंथेसिस फेज असंही म्हणतो, त्या फेज मध्ये डीएनए रेप्लिकेशन होतं म्हणजे डीएनएचं दोन डॉटर डीएनएज मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते S फेज मध्ये ऑफ सेल सायकल होतं. आता ही जी प्रोसेस आहे रेप्लिकेशनची ही सेमी कन्झर्वेटिव्ह आहे आणि ही पहिल्यांदा फ्रान्सिस क्रिकने पॉस्ट्युलेट केली होती. तर ही एक सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे सेमी कन्झर्वेटिव्ह. त्याचा अर्थ असा होतो जेव्हा एका डीएनएचं दोन डॉटर डीएनए मध्ये कन्व्हर्जन होतं तेव्हा एक जो स्ट्रँड असतो तो कन्झर्व होतो, म्हणजे एक स्ट्रँड डॉटर सेल मध्ये तो त्याच्या मदर डीएनए पासून मिळालेला असतो, वाईल एक स्ट्रँड जो असतो तो न्यूली फॉर्म असतो. सो एक पास ऑन होतो आणि दुसरा जो असतो तो बनलेला असतो रेप्लिकेशन मध्ये. सो या प्रोसेसला सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन असं म्हणलं जातं. तर मित्रांनो ही जी प्रोसेस आहे रेप्लिकेशनची यामध्ये वेगवेगळे स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात, तर ते एक एक करून आपण जस्ट एक जाणून घेऊया. पहिला आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आता आपल्याला माहिती आहे डीएनए जो बनलेला आहे तो एका न्यूक्लियोटाइड बिल्डिंग ब्लॉक जो आहे त्याचा एक न्यूक्लियोटाइड असतो, दॅट इज ATGC. हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि गुआनिन. हे एक एक करून जॉईन होतात आणि त्याचं एक पूर्ण रूपांतर डीएनए मध्ये होतं. तर हे जे ATPs आहेत, हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्यांना ऍक्टिव्हेट करणं गरजेचं असतं. सेलमध्ये हे मोनोमर्स म्हणून प्रेझेंट असतात. AGP जर तुम्ही इकडे बघू शकता, हे जे DATP, DGTP, D स्टँड्स फॉर डिऑक्सी रायबोज, A म्हणजे ॲडेनिन, T म्हणजे ट्राय, P म्हणजे फॉस्फेट. सो डिऑक्सी ॲडेनिन ट्राय फॉस्फेट ह्यांचा जो फॉर्म प्रेझेंट असतो सेल्स मध्ये ते DAMP असतो म्हणजे मोनोफॉस्फेट. DAMP, DGMP, DCMP आणि DTMP म्हणजे मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये हा प्रेझेंट असतो सेल्स मध्ये. ह्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक एन्झाईम असतो, त्याचं नाव असतं फॉस्फोरायलेज. तो फॉस्फोरायलेज एन्झाईम ह्यांना ऍक्टिव्हेट करतो. ह्यांना ऍक्टिव्हेट करून यामध्ये दोन फॉस्फेट अजून ऍड करतो जेणेकरून हे ट्रायफॉस्फेट बनतात. सो DATP, DGTP, DCTP आणि DTTP असे फॉर्म होतात. आता सेल मध्ये रेप्लिकेशन जो होतो तो कुठेही डीएनए मध्ये कसाही सुरू होत नाही, तो एका ठराविक जागेवरतीच स्टार्ट होतो आणि एंड होतो. सो प्रोकॅरियोट्स मध्ये त्याला ओरिजिन, प्रोकॅरियोट्स मध्ये किंवा युकॅरियोट्स मध्ये त्याला ओरिजिन किंवा ओ साइट असं म्हणलं जातं. सो प्रोकॅरियोट्स मध्ये ही फक्त एकच साइट असते, एकाच ठिकाणी स्टार्ट होतो आणि तो कंप्लीट होत राहतो हळूहळू. पण युकॅरियोट्स मध्ये हे मल्टिपल साइट्स मध्ये स्टार्ट होतो आणि एंड होतो. सो जेव्हा डीएनए डुप्लिकेट होत असतो, क्रोमोझोम अख्खा डुप्लिकेट होत असतो, त्यावेळी मल्टिपल ठिकाणी हे साइट्स ओपन होतात, त्यामध्ये रेप्लिकेशन होतं आणि तो बनत राहतो आणि डुप्लिकेशन त्याचं होतं. आता डीएनए स्ट्रँड जे असतात हे दोन स्ट्रँड असतात आणि ते एकमेकांना वीक हायड्रोजन बॉन्ड्सनी अटॅच असतात, हायड्रोजन बॉन्ड्सनी अटॅच असतात आणि हे हायड्रोजन बॉन्ड्स डीएनए डुप्लिकेट करण्यासाठी दोन स्ट्रँड सेपरेट झाले पाहिजे आणि हे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहे
हे ब्रेक करायचं काम करतो हेलिकेज. सो हेलिकेज हा एक एन्झाईम आहे, जसं तुम्ही इकडे बघू शकता, हा ब्रेक करतोय. म्हणजे ही जी अनवाइंडिंग आहे, हे जे दोन डीएनए मॉलिक्युल्स आहेत ते सेपरेट होत आहेत बिकॉज ऑफ हेलिकेज. आणि एकदा जो डीएनए स्ट्रँड आहे तो सेपरेट झाला तर तो या स्ट्रक्चर मध्ये दिसतो, वाय स्ट्रक्चर मध्ये. सो हा मेन डीएनए सेपरेट झाल्यानंतर असा वाय स्ट्रक्चर फॉर्म होतो. सो याला वाय शेप रेप्लिकेशन फोक असंही म्हणलं जातं. आता जेव्हा हे सेल डीएनए स्ट्रँड सेपरेट होतात त्यावेळी ते थोडेसे स्टेबल नसतात. त्यांना स्टेबल करण्यासाठी काही असे प्रोटीन्स असतात ज्याला सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन्स असं म्हणलं जातं. सो हे जे स्ट्रँड्स आहे ह्यांना ते सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स अटॅच होतात आणि त्यांना स्टेबलाइज करतात. आता एकदा का स्ट्रँड सेपरेट झाले तर डीएनए पॉलिमरेज कॅटलाइज करतो त्यांचं रेप्लिकेशन. तर तुम्ही इकडे बघू शकता डीएनए पॉलिमरेज नवीन डीएनए बनवणं सुरू केलं आहे त्यांनी. आता डीएनए पॉलिमरेज जो एन्झाईम आहे तो डायरेक्टली ऍडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स नाही करत. हा एक त्याला एक प्रायमर लागतो. जसं आपण भिंतीवरती डायरेक्टली पेंट नाही मारत, त्यावरती एक प्रायमर असतो आणि त्यावरती कलर असतो. तसाच इकडे जे असतो एक आरएनए प्रायमर ऍड केला जातो. आरएनए प्रायमेज जो असतो तो काही प्रायमर्स ऍड करतो स्टार्टिंगला, फक्त एकदा तो स्टार्टिंगला ऍड करतो प्रायमर आणि नंतर डीएनए पॉलिमरेज त्याला कंटिन्यू करतो. आता ही जी डिरेक्शन आहे कॅटलायझेशन म्हणजे ऍडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स, सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड, ती एकाच डिरेक्शनला वळत असते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे डीएनए चे ओरिएंटेशन असतो, एक ठराविक ओरिएंटेशन असतं 5 प्राइम टू 3 प्राइम आणि त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असतो तो 3 प्राइम टू 5 प्राइम अँटी पॅरलल असतात. एक एका डिरेक्शनने असेल तर दुसरा या डिरेक्शनने असतो. तर ह्याला कॉम्प्लिमेंटरी डीएनए असं म्हणलं जातं. सो एक अँटी पॅरलल ओरिएंटेशन मध्ये असतो. आणि डीएनए पॉलिमरेजची एक खासियत असती की तो एकाच डिरेक्शननी सिंथेसिस सुरू करू शकतो, दुसऱ्या डिरेक्शननी सिंथेसिस त्याला करता येत नाही. सो तो प्रत्येक वेळी 5 प्राइम टू 3 प्राइम डिरेक्शननीच सिंथेसिस ऑफ डीएनए करतो. आता आपल्याला माहिती आहे हा जो सपोज हा एक 5 प्राइम टू 3 प्राइम या डिरेक्शन मध्ये डीएनए. ओके, सो डीएनए पॉलिमरेज जो आहे तो एका डिरेक्शननी ऍडिशन ऑफ बेसिस सुरू करेल, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम. हा जो आहे तो 3 प्राइम आहे आणि हा जो आहे तो 5 प्राइम आहे. सो या डिरेक्शननी तो ऍडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स करेल आणि या स्ट्रँडला लीडिंग स्ट्रँड असं म्हणलं जातं. त्याच्या ऑपोजिट साइडला हा जो डीएनए पॉलिमरेज आहे तो या साइडनी चाललेला आहे, या डिरेक्शन मध्ये चाललेला आहे आणि त्या डिरेक्शनला तो शॉर्ट स्ट्रेचेस ऑफ डीएनए बनवतो ज्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणलं जातं. सो शॉर्ट स्ट्रेचेस छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तो फॉर्म होत जातो डीएनए आणि त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हटलं जातं. आणि या स्ट्रँडला लॅगिंग स्ट्रँड असं म्हणलं जातं. आणि अशा प्रकारे डीएनए सिंथेसिस स्टार्ट होतं आणि एंड ही होतं. आता जसं मी बोललो की हा एक सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे, ज्यामध्ये एक स्ट्रँड जो असतो तो मदर कडून मिळालेला असतो आणि एक स्ट्रँड जो असतो तो न्यूली सिंथसाइज्ड असतो. सो एक सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे. आता मित्रांनो आपण ही जी प्रोसेस आहे रेप्लिकेशनची एका व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे डीएनए रेप्लिकेशनचा. तर हा एक डीएनए आहे. डीएनए हा सुपर कॉइल्ड आहे. आता डीएनए मध्ये आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे बेसिस असतात, ॲडेनिन, सायटोसिन, गुआनिन, थायमिन. सो ए जी जे असतात त्याला प्युरिन्स असं म्हणलं जातं आणि सायटोसिन आणि थायमिन जे असतात त्यांना पिरिमिडिन्स असं म्हणलं जातं. आणि ए ऑलवेज पेअर्स विथ टी आणि जी ऑलवेज पेअर्स विथ सी. म्हणजे जीचं कॉम्प्लिमेंटरी सी असतो आणि एचा कॉम्प्लिमेंटरी टी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक ओरिएंटेशन असते डीएनए ला 5 प्राइम 3 प्राइम आणि दुसरा जो असतो तो ऑपोजिट असतो 5 प्राइम 3 प्राइम. सर्वात पहिली एक एन्झाईम येतो ज्याचं नाव हेलिकेज असतो आणि तो दोन स्ट्रँड्स मध्ये सेपरेट करतो.
ओरिजिनल डीएनए ला आणि एक रेप्लिकेशन फोर्क फॉर्म होतो. रेप्लिकेशन फोर्क फॉर्म झाल्यानंतर सर्वात पहिली एक एन्झाईम येतो, त्याचं नाव प्रायमेज असतं आणि तो एक छोटासा सेगमेंट पॉलिमराइज करतो. हा एक आरएनए असतो. सो आरएनए डीएनए हायब्रिड बनतो स्टार्टिंगला आणि नंतर त्याचं एक्सटेन्शनचं काम डीएनए पॉलिमरेज करतो. सो डीएनए पॉलिमरेज या आरएनए ला पुढे एक्सटेंड करतो. आणि या स्ट्रँडला लीडिंग स्ट्रँड असं म्हणलं जातं, जो कंटिन्युअस असतो. म्हणजे ह्यामध्ये स्टॉप्स होत नाही, हा कंटिन्युअसली पुढे जात राहतो. दुसरा जो असतो तो लॅगिंग स्ट्रँड असतो, कारण की या स्ट्रँडचा जो डिरेक्शन असतो तो ऑपोजिट असतो, 5 प्राइम टू 3 प्राइम. आणि हे छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये केलं जातं, ज्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणलं जातं. तर यामध्ये सेम प्रोसेस असते. पहिल्यांदा प्रायमेज येतो, प्रायमेज एक छोटासा ऑलिगोन्यूक्लियोटाइड अटॅच करतो आणि त्याला एक्सटेंड करायचं काम डीएनए पॉलिमरेज करतो. आणि या छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स मध्ये डीएनए रेप्लिकेशन सुरू राहतं. फायनली हा जो आरएनए असतो, आपल्याला आरएनए नाही पाहिजे डीएनए मध्ये, तो काढायचं काम एक्झोन्यूक्लियस करतो. तो काढल्यानंतर पुन्हा एकदा डीएनए पॉलिमरेज येतो आणि त्याला पॅच लावून टाकतो. सो हा जो पॅच राहतो, कट्स जे असतात, ते फायनली अजून एक एन्झाईम येतो, त्याला डीएनए लायगेज म्हणलं जातं आणि ते जे पॅच सील करून टाकतो. आता ही जी प्रोसेस आहे ही सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे, ज्यामध्ये एक स्ट्रँड ही डॉटर असते न्यूली फॉर्म आणि एक स्ट्रँड जी असते ही मदर कडून आलेली असते आणि याला सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन असं म्हणलं जातं. तर मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे सेमी कन्झर्वेटिव्ह वे ऑफ रेप्लिकेशन, ही प्रूव्ह करण्यासाठी सर्वात पहिली मिझेल्सन अँड फ्रँकलिन स्टाल इन 1958 मध्ये त्यांनी एक एक्सपेरिमेंट डिझाईन केला आणि त्याचा तो जो एक्सपेरिमेंट होता त्याला इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन ही एक टेक्निक त्याच्यामध्ये यूज केली होती. तर ही टेक्निक आपण जाणून घेऊ आणि त्यांनी कसं प्रूव्ह करून घेतलं ते जाणून घेऊ. नाव आपल्याला माहिती आहे सेमी कन्झर्वेटिव्ह वे ऑफ रेप्लिकेशन म्हणजे एक स्ट्रँड जो असतो तो ओल्ड असतो, दॅट मीन्स कन्झर्वड असतो, आणि दुसरा जो असतो तो न्यू असतो. एक जुना असतो आणि एक नवीन असतो आणि त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह वे ऑफ रेप्लिकेशन म्हणलं जातं. आता डीएनए मध्ये नायट्रोजन बेस जो असतो तो नॉर्मली N14 असतो. नॉर्मली जो असतो तो N14 म्हणतात त्याला, जो एक लाईट असतो. आणि एक हेवी आयसोटोप या एक्सपेरिमेंट मध्ये यूज केला गेला होता, ज्याला N15 म्हणलं जातं. N15 थोडा हेवी असतो N14 पेक्षा. तर ह्यामध्ये सर्वात पहिली त्यांनी N14 यूज केला गेला आणि तो बॅक्टेरियामध्ये होता. सो इकोलाय जो असतो त्यांनी इकोलाय यूज केला या एक्सपेरिमेंटसाठी. इकोलाय एक बॅक्टेरिया आहे ज्याचं रेप्लिकेशन टाइम जे म्हणजे एका 20 मिनिटामध्ये तो डुप्लिकेट होतो, त्याला जनरेशन टाइम म्हणलं जातं. सो 20 मिनिटानंतर तो डुप्लिकेट होतो, एकाचे 2 होतात. सो 20 मिनिटामध्ये त्याचा जो डीएनए जेनेटिक मटेरियल आहे ते सुद्धा डबल होतं. तर सर्वात पहिली त्यांनी N14 मध्ये हा बॅक्टेरिया ग्रो केल्यानंतर डीएनए आयसोलेट केला. आयसोलेट केल्यानंतर 6 मोलार सीझियम क्लोराइड मध्ये त्यांनी डिप केला आणि सेंट्रिफ्यूज केला. सो सेंट्रिफ्युगेशन ही एक टेक्निक आहे ज्यामध्ये जे हेवी गोष्टी असतात ते सेटल डाऊन होतात ऍट द एंड आणि जे लाईट असतात ते वरती राहतात वेगवेगळ्या टाइम अनुसार. अल्टिमेटली जर जास्त टाइम झाला तर ते सगळे सेटल होणार, पण वेगवेगळ्या टाइमने जर आपण बाहेर काढलं तर त्यांचा एक बँड फॉर्मेशन असं होतो आणि तो डेन्सिटी प्रमाणे चेंज होतो. ज्या डेन्सिटीला तो मॅच होईल त्याप्रमाणे तिथे बँड आपल्याला मिळेल. तर सर्वात पहिले त्यांनी
डीएनए N14 वरती ग्रो केला. जो बॅक्टेरियम आहे तो N14 वरती ग्रो केल्यानंतर डीएनए आयसोलेट केल्यानंतर इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफिकेशन केली. त्यामध्ये तुम्हाला एक जो बँड मिळेल तो नोट डाऊन केला. N14 चा बँड इकडे येतो वरती, लाईट असतो तो, हा नोट डाऊन केला. दुसऱ्या वेळा तो सेम बॅक्टेरिया N15 वरती ग्रो केला. N15 एक हेवी आयसोटोप आहे. तर यामध्ये ग्रो केला बॅक्टेरिया फॉर सेव्हरल जनरेशन. एक 5 ते 6 जनरेशन त्यामध्ये ग्रो केली. ती ग्रो झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्यांमध्ये N15 डीएनए होता. सो हा डीएनए आयसोलेट केल्यानंतर त्याचा जो बँड आहे हा खाली यायचा, एकदम खाली, तो नोट डाऊन केला आणि हा मॅच होतो 6 मोलार सीझियम क्लोराइड. सो देन 6 मोलार सीझियम क्लोराइडची डेन्सिटी आणि N15 डेन्सिटी हे दोघेही मॅच होतात. फर्दर हा जो सेम बॅक्टेरिया आहे तो एक जनरेशन पुढे ग्रो केला गेला, ज्यामध्ये हाफ हायब्रिड, हा N14 आणि N15 हायब्रिड असा मॉलिक्यूल जनरेट झाला आणि ज्याची डेन्सिटी जी होती ती थोडीशी लाईट होती N15 पेक्षा. पुढे जाऊन पुन्हा एक जनरेशन नंतर, 2 जनरेशन नंतर, 40 मिनिट्स म्हणजे 2 जनरेशन नंतर N14 15 हायब्रिड आणि N15 तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही काय, कारण की तो टोटली युज्ड आहे. सो असे 3 वेगवेगळे बँड्स तयार झाले. याचा अर्थ असा होतो की हा एक सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे, ज्यामध्ये एक जुना स्ट्रँड असतो आणि एक नवीन असतो. तर मित्रांनो, आता आपण ट्रान्सक्रिप्शन बघूया. ट्रान्सक्रिप्शनचं डेफिनेशन बघितलं तर डीएनए इज कॉपीड इनटू mRNA. डीएनए मध्ये जो इन्फॉर्मेशन होते ती पास होते आरएनए मध्ये, आणि जेव्हा ती पास होते त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. नाउ द एन्झाइम रिस्पॉन्सिबल फॉर दिस, जो एन्झाइम हे ट्रान्सक्रिप्शन घडवून आणतो त्याला आरएनए पॉलिमरेज असं म्हटलं जातं. आरएनए पॉलिमरेज डीएनए ला बाइंड होतो आणि डीएनए ला mRNA मध्ये कन्वर्ट करतो. आता ही जी प्रोसेस असते ट्रान्सक्रिप्शन, जर प्रोकॅरियोटिक सेल घेतला तुम्ही तर ही सायटोप्लाझम मध्येच होते जिथे डीएनए प्रेझेंट असतो. पण युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए जो असतो तो न्यूक्लियस मध्ये असतो. म्हणून ट्रान्सक्रिप्शनची ही प्रोसेस आहे ती न्यूक्लियस मध्ये होते आणि त्यानंतर हा mRNA बाहेर येतो आणि न्यूक्लियसच्या बाहेर आल्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन होतं, दॅट इज कन्व्हर्जन फ्रॉम mRNA टू प्रोटीन. आता ही जी प्रोसेस असते ट्रान्सक्रिप्शनची, जनरली ही G1 आणि G2 फेज ऑफ सेल सायकल मध्ये होते, वाईल S फेज मध्ये शक्यता होत नाही. G1 आणि G2 फेज ऑफ सेल सायकल मध्ये होत असते. आता ट्रान्सक्रिप्शन जेव्हा होतो तो स्टार्ट होतो एका प्रमोटर साइट पासून आणि एंड होतो टर्मिनेटर साइट पासून. ओके, सो एक जीन जर बघितला तर एक 5 प्राइम 3 प्राइम डिरेक्शन असतं. 5 प्राइमच्या साइडला वरच्या अंगाला, ज्याला अपस्ट्रीम आपण म्हणतो, एक प्रमोटर सिक्वेन्स असतो. प्रमोटर सिक्वेन्सला आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो आणि पुढे जातो. पुढे गेल्यानंतर एक स्पेसिफिक साइट असते, त्याला टर्मिनेशन साइट असं म्हटलं जातं. त्या साइटला तो आरएनए पॉलिमरेज डिटॅच होतो डीएनए पासून आणि जो mRNA प्रोड्यूस झालेला असतो त्याच्यामध्ये फर्दर प्रोसेसिंग होते. आता जो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे ही 3 भागांमध्ये कंप्लीट होते. पहिला जो आहे तो इनिशिएशन मध्ये तो स्टार्ट होतो, आरएनए पॉलिमरेज प्रोमोटरला बाइंड होतो आणि पुढे जातो. एलॉंगेशन मध्ये तो स्ट्रक्चरल जीन ट्रान्सक्राइब करतो, त्याचं कन्व्हर्जन mRNA मध्ये करतो आणि टर्मिनेशन म्हणजे तो टर्मिनेटरला येऊन थांबतो. आता जर ट्रान्सक्रिप्शन युनिट आपण बघितलं तर त्यामध्ये 3 गोष्टी असतात: प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. प्रोमोटर जो असतो, मी जसं बोललो, तो वरच्या अंगाला असतो अपस्ट्रीमला, आणि तो एक सिक्वेन्स असतो जो आरएनए पॉलिमरेज डिटेक्ट करतो. तर प्रोकॅरियोट्स मध्ये एक सिग्मा फॅक्टर म्हणून एक सबयुनिट असतो, तो जाऊन प्रोमोटरला बाइंड होतो. प्रोमोटरला बाइंड झाल्यानंतर तो ट्रान्सक्रिप्शन सुरू करतो. स्ट्रक्चरल जीन जो असतो तो ऍक्च्युअल जीन असतो. इन प्रोकॅरियोट्स इट कॅन बी मल्टिपल जीन्स असू शकतात किंवा युकॅरियोट्स मध्ये एक सिंगल जीन असू शकतो. तर तो स्ट्रक्चरल जीनचा एक हे असतो, ओरिएंटेशन असतो. जसं तुम्ही इकडे बघू शकता,
दोन स्ट्रँड्स असतात. एक कोडिंग स्ट्रँड असतो, त्याला सेन्स स्ट्रँड असं म्हणलं जातं, वाईल टेम्पलेट स्ट्रँड असतो तो अँटीसेन्स स्ट्रँड असं म्हणलं जातं. आरएनए पॉलिमरेज जो आहे तो एमआरएनएचं कन्व्हर्जन टेम्पलेट स्ट्रँडच्या ऑपोजिट डिरेक्शननी करतो, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम डिरेक्शन. सो अँटीसेन्स स्ट्रँड जो आहे डीएनएचा तो ऍक्ट करतो ऍज अ टेम्पलेट. जसं झेरॉक्सला आपल्याला एक पेपर पाहिजे असतो जो टेम्पलेटचं काम करतो, तसंच हा जो अँटीसेन्स स्ट्रँड आहे हा ऍज अ टेम्पलेट काम करतो. आणि तिसरा आहे टर्मिनेटर. तर टर्मिनेटर अशी एक साईट असते जिथे आरएनए पॉलिमरेज स्टॉप होतो. तो साईट जी डिटेक्ट होते की आता बाबा टर्मिनेशन साईट आलेली आहे आणि तिकडून पुढे आरएनए पॉलिमरेज निघून जातो आणि कंप्लीट एमआरएनए जो फॉर्म झालेला असतो त्याचा प्रोसेसिंग होऊन सायटोप्लाझम मध्ये जातो. आता जसं मी बोललं 5 प्राइम डिरेक्शन म्हणजे अपस्ट्रीम, 3 प्राइम डिरेक्शन म्हणजे डाउनस्ट्रीम. 5 प्राइमला प्रोमोटर प्रेझेंट असतो आणि 3 प्राइम डिरेक्शनला टर्मिनेटर प्रेझेंट असतो. आता ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस जेव्हा एमआरएनए फॉर्म झालेला असतो त्यावेळी तो एक्झॅक्ट कॉपी असतो कोडिंग स्ट्रँडचा. फक्त त्याच्यामध्ये एक फरक असतो तो म्हणजे थायमिनच्या जागी युरॅसिल हा रिप्लेस झालेला असतो आणि जो डिऑक्सी रायबोज शुगर असतो तो रायबोज शुगर मध्ये कन्वर्ट झालेला असतो. तर मित्रांनो ही जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. आता हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. हा एक सेल आहे, हा एक युकॅरियोटिक सेल आहे ज्यामध्ये एक न्यूक्लियस आहे आणि आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए प्रेझेंट असतो. हा टाइटली ऑर्गनाइज कॉम्पॅक्ट क्रोमोझोम आहे जो हिस्टोन्सला अटॅच असतो आणि हा एक सिंगल डीएनए सिक्वेन्स आहे. आता डीएनए सिक्वेन्स मध्ये जीन्स असतात. एकदा का तो ऍक्टिव्हेट झाला तर त्याला सर्वात पहिली आरएनए पॉलिमरेज येतो आणि बाइंड होतो. आरएनए पॉलिमरेज त्याला अनबाइंड करतो आणि एक बबल फॉर्म होतो असा, आणि तो रीड करत जातो आणि कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जे असतात अँटीसेन्स स्ट्रँडला तो अटॅच करतो. याला एलॉंगेशन प्रोसेस असं म्हणलं जातं. हा एलॉंगेट होतो आणि फायनली एक मेसेंजर आरएनए बनतो. नाव युकॅरियोट्स मध्ये काही रिजन्स असतात ज्याला इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स असं म्हणतो आपण. ते इंट्रॉन्स एक्झॉन्स प्रोसेस करावे लागतात युकॅरियोटिक सेल्स मध्ये. तर ते प्रोसेस आपण बघून घेऊ. ते प्रोसेसिंग झाल्यानंतर इंट्रॉन्स निघाल्यानंतर एक्झॉन्स एंड टू एंड जॉईन होतात आणि तो जो एमआरएनए प्रोसेस्ड एमआरएनए बाहेर येतो. इंट्रॉन्स एक्झॉन्स बाहेर निघाल्यानंतर त्याला कॅपिंग आणि पॉलीएडिनायलेशन असंही होतं आणि तेव्हा त्यानंतर तो बाहेर निघतो. हा बाहेर निघाल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये रायबोसोम अटॅच होतो आणि त्याचं फर्दर ट्रान्सलेशन घडवून आणतो. तर मित्रांनो आरएनए पॉलिमरेज जसं आपण बघितलं तो ट्रान्सक्राइब करतो, डीएनए ला आरएनए मध्ये कन्वर्ट करतो. तर प्रोकॅरियोट्स मध्ये त्याचा फक्त एक टाइप असतो ज्याला आरएनए पॉलिमरेज असं म्हणलं जातं. पण युकॅरियोट्स मध्ये जर बघितलं तर 3 प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात ज्याला 1, 2 आणि 3 असं नाव दिलं जातं. आरएनए पॉलिमरेज 1 जो असतो प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. आरएनए 1 जो असतो तो रायबोसोमल आरएनए बनवतो, फक्त आरआरएनए ट्रान्सक्राइब करतो. आरएनए पॉलिमरेज 2 जो असतो तो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट जे एमआरएनए किंवा एचएनआरएनए जे हिट्रोलॉगस न्यूक्लियर आरएनए असतो आणि हा प्रोसेस्ड नाही असतो, वाईल एमआरएनए जो असतो तो प्रोसेस्ड असतो. आरएनए पॉलिमरेज 3 जो असतो तो टीआरएनए बनवतो आणि एसएनआरएनए बनवतो. अपार्ट फ्रॉम दिस स्ट्रक्चरल जीन जेव्हा ट्रान्सक्राइब होते तर डिपेंडिंग ऑन त्यामध्ये किती जीन्स आहेत, मोनोसिस्ट्रॉनिक किंवा पॉलिसिस्ट्रॉनिक असे कन्सेप्ट असते. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे जेव्हा एक एमआरएनए बाहेर निघतो
त्यावेळी त्यामध्ये फक्त एकच जीन असतो, एकच प्रोडक्ट बनण्याची त्याची क्षमता असते. वाईल पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणजे जेव्हा एक पूर्ण स्ट्रेच ऑफ RNA बाहेर निघतो, त्यामध्ये 3-4 2 किंवा पेक्षा जास्त प्रोडक्ट्स बनण्याची क्षमता असते. 2 किंवा जास्त स्ट्रक्चरल जीन्स असतील तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA असं म्हणलं जातं. प्रोकॅरियोट्स मध्ये जेव्हा mRNA प्रोड्यूस होतो, तो डायरेक्टली त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं विथ हेल्प ऑफ रायबोझोम्स. रायबोझोम्स जाऊन अटॅच होतात त्याला आणि प्रोटीन प्रोड्यूस करतात. पण युकॅरियोट्स मध्ये असं होत नाही. युकॅरियोट्स मध्ये RNA जेव्हा ट्रान्सक्राईब होतो त्याला hnRNA असं म्हणलं जातं किंवा हिट्रोजिनस न्यूक्लियर RNA त्याचा फुल फॉर्म. ओके, सो हा जो hnRNA असतो त्यामध्ये फर्दर प्रोसेसिंग घडवून आणायची असते. तर ते जाणून घेण्यासाठी आपण पहिलं हे जाणून घेऊ की इंट्रॉन्स आणि एक्सॉन्स काय असतात. आता इंट्रॉन्स आणि एक्सॉन्स असे दोन टर्म असतात जे प्रेझेंट असतात mRNA मध्ये. एक्सॉन्स जे असतात ते कोडिंग पार्ट असतात आणि इंट्रॉन्स जे असतात ते नॉन कोडिंग पार्ट असतात आणि ते एक्सॉन्स आणि इंट्रॉन्स ऑल्टरनेटली एकामागे एक पाठोपाठ असतात. जसं तुम्ही इकडे बघू शकता, हा जो mRNA आहे हा बाहेर आलाय आणि बनलेला आहे आणि त्यामध्ये इंट्रॉन्स आणि एक्सॉन्स असे एकामागे एक आहेत. ओके, सो हा जो इंट्रॉन आहे, इंट्रॉनिक रिजन आहे, हा प्रोसेस करणं म्हणजे काढून टाकणं हे जरुरी असतं किंवा नाहीतर हा जो RNA असतो तो नॉनसेन्स आहे, म्हणजे त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होणार नाही. तर हे काढण्यासाठी एक काही एन्झाईम्स असतात, सेट्स असतात, ज्याला स्प्लायसोझोम असं म्हणलं जातं. स्प्लायसोझोम हे जे इंट्रॉन्स आहेत हे सगळं काढून टाकतो. फर्दर एकदा RNA स्प्लायसिंग झाल्यानंतर कॅपिंग आणि टेलिंग हे दोन प्रक्रिया होतात. कॅपिंग म्हणजे 5 प्राइम एंडला असा एक कॅप लावला जातो, ज्याला गुआनिसिन जो असतो तिकडे तो मिथायलेट केला जातो. म्हणजे 5 प्राइम एंडला मिथायलेशन होतो आणि 3 प्राइम एंडला पॉलीएडिनायलेशन होतं. 3 प्राइम एंडला AAAA असा लावला जातो, वाईल 5 प्राइमचा जो गुआनिसिन आहे त्याला फॉस्फेट अटॅच केला जातो. एकदा का ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर हा जो mRNA आता हा फर्दर ट्रान्सलेशन साठी रेडी आहे. सो हा न्यूक्लियसच्या बाहेर जातो आणि त्याचं रूपांतर एका प्रोटीन मध्ये घडतं.